हाय स्टुडंट्स, आज आपण सॉल्ट हायड्रोलिसिस हा नवीन पॉइंट डिस्कस करणार आहोत. हा पॉइंट जेई नीट आणि याच्या बरोबरीनं सीईटी किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी खूप महत्वाचा आहे. सॉल्ट हायड्रोलिसिस हा पॉइंट समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला सॉल्ट कशाला म्हणायचं हे समजलं पाहिजे. सॉल्ट म्हणजे काय? सॉल्ट is the combination of acid and base. Salt is the combination of acid and base. किंवा सिंपल ऍसिड आणि बेस एकमेकाशी रिॲक्ट झाल्यानंतर किंवा एकमेकाशी कंबाईन झाल्यानंतर सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. काय तयार होतो? सॉल्ट आणि वॉटर. सॉल्टचे मेन 4 टाइप्स आहेत. आणि ते कशा बेसिसवर आहे? तो सॉल्ट कोणापासून तयार झाला, कोणत्या ऍसिड आणि बेस पासून तयार झाला, याच्या बेसिसवर सॉल्टचे 4 टाइप्स आहेत. पहिला टाइप आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. ऍसिड स्ट्रॉंग असेल, बेस स्ट्रॉंग असेल आणि या दोन ऍसिड आणि बेसच्या कॉम्बिनेशन पासून म्हणजे दोन्ही स्ट्रॉंग असतील आणि याच्यापासून जर सॉल्ट तयार होत असेल तर त्या सॉल्टला म्हटलं जातं सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग ऍसिड कोणते आहेत? HCl, HNO3, H2SO4. आणि स्ट्रॉंग बेस कोणता आहे? NaOH, KOH. बघा, स्ट्रॉंग ऍसिड मधला Cl आणि स्ट्रॉंग बेस मधला Na, हे जर दोन्ही कंबाईन झाले तर याच्यापासून NaCl हा सॉल्ट तयार होतो. कोणता सॉल्ट तयार होतो? NaCl. आणि बरोबरीनं OH आणि H याच्यापासून वॉटर तयार होईल. काय तयार होईल? H यातला H काढायचा आणि बेस मधला OH काढायचा. ऍसिड मधला H काढायचा, बेस मधला OH काढायचा. वॉटर तयार होतो आणि राहिलेल्या कॅटायन आणि अनायन पासून सॉल्ट तयार होतो. हेच HCl आणि NaOH चा सॉल्ट कोणता? NaCl. HCl आणि KOH चा सॉल्ट कोणता? KCl. HCl आणि KOH चा सॉल्ट कोणता? KCl. याच्यानंतर HNO3 आणि NaOH. HNO3 आणि NaOH याचा सॉल्ट कोणता? NaNO3. HNO3 आणि KOH याचा सॉल्ट कोणता? KNO3. याच्यानंतर H2SO4 आणि NaOH चा सॉल्ट कोणता? इथं 2 H निघणार आहेत. इथून H किती निघणार आहेत? 2. म्हणून इथं Na किती घ्यायचे? 2. कारण H वर पॉझिटिव्ह चार्ज, Na वर पॉझिटिव्ह चार्ज. 2 पॉझिटिव्ह चार्ज गेले, 2 पॉझिटिव्ह चार्ज इथून घ्यायचे. मग काय होईल? Na2SO4. त्यानंतर H2SO4 आणि KOH चा सॉल्ट कोणता? 2 H गेले, 2 K घ्या. K2SO4. हे जे सॉल्ट आहेत सर्व, हे सॉल्ट कोणाचे आहेत? सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आणि लक्षात ठेवा, जे सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचे आहेत हे सॉल्ट न्यूट्रल असतात. हे सॉल्ट कसे असतात? न्यूट्रल. म्हणजे जर हे सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व केले तर या सॉल्टचं नेचर कसं असतं? न्यूट्रल असतं. या सॉल्टचं जे नेचर असतं ते कसं असतं? किंवा इथे लिहितो पडो, यांचे जे सॉल्ट असतात हे सॉल्ट कसे असतात? न्यूट्रल असतात. यांचे जे सॉल्ट आहेत स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस, इथे लिहिले मी. स्ट्रॉंग हे इथे समजायचं आहे. स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस यांचे जे सॉल्ट आहेत ते कसे आहेत? न्यूट्रल आहेत. ओके. याच्यानंतर दुसरा जो टाइप आहे सॉल्टचा तो कोणता आहे? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. वीक बेस कोणता आहे? NH4OH आणि CuOH ट्वाइस. बा, यातला एक OH काढा, यातला एक H काढा. NH4Cl. यातला H काढा, यातला OH काढा. NH4NO3. याच्यातले 2 H काढा, 2 NH4 घ्या. कारण याच्यामध्ये NH4 प्लस आणि OH मायनस असा आहे. 2 H काढा, 2 NH4 घ्या. म्हणजे काय होईल? NH4 ट्वाइस SO4. याच्यानंतर Cu. 2 OH काढला का Cu वर 2 पॉझिटिव्ह चार्ज येतो. NH4 प्लस OH मायनस. Cu वर किती आहेत? 2 पॉझिटिव्ह.
एका OH वर एक निगेटिव्ह, असे दोन OH वर दोन निगेटिव्ह. तर बघा Cu वर किती पॉझिटिव्ह आहेत? 2. म्हणून Cl किती घ्यायला लागतील? 2. Cu 2 Cl म्हणजे CuCl2. याच्यानंतर Cu 2 पॉझिटिव्ह आहे, NO3 वर एक निगेटिव्ह असतो, मग NO3 किती घ्यायला लागतील? 2. म्हणून CuNO3 ट्वाइस. CuNO3 ट्वाइस. एका SO4 वर किती असतात? 2 निगेटिव्ह असतात. SO4 वर 2 निगेटिव्ह असतात. Cu वर 2 पॉझिटिव्ह आहेत, म्हणून एक Cu आणि एक SO4. CuSO4. हे जे सॉल्ट आहेत हे सर्व सॉल्ट कोणाचे आहेत? स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचे सॉल्ट आहेत. सॉल्ट्स ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. लक्षात आलं? हे जे सॉल्ट आहेत NH4Cl, NH4NO3, NH4 twice SO4, CuCl2, हे सर्व सॉल्ट कोणाचे आहेत? स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचे. आता या दोन्ही पैकी बघा, इथं स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस होता, दोघेही स्ट्रॉंग होते, म्हणून याच्यापासून जे सोल्युशन तयार होईल, हा सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर जे सोल्युशन तयार होईल ते सोल्युशन न्यूट्रल मिळणार आहे. पण इथं जर पाहिलं तर हा सॉल्ट कोणाचा आहे? स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचा. स्ट्रॉंग कोण आहे? ऍसिड. स्ट्रॉंग कोण आहे? ऍसिड. म्हणून या सॉल्टचं जे ऍक्वस सोल्युशन असेल, या सर्व सॉल्टचं जे ऍक्वस सोल्युशन असेल ते ऍक्वस सोल्युशन कसं असेल? ऍसिडिक असेल. कसं असेल? ऍसिडिक. यांच्या सॉल्टचं जे सोल्युशन असेल ते कसं असेल? ऍसिडिक असेल. का ऍसिडिक असेल? कारण हा जो सॉल्ट आहे, हे सर्व जे सॉल्ट आहेत हे सॉल्ट कोणाचे आहेत? स्ट्रॉंग ऍसिड वीक बेसचे. ओके, म्हणजे सॉल्टचं जे नेचर आहे ते कसं आहे? ऍसिडिक आहे. आणि ऍसिडिक सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर जे सोल्युशन तयार होईल ते सोल्युशन कसं असेल? ऍसिडिक असेल, की ज्या सोल्युशनचा pH लेस दॅन 7 असेल. ओके. देन नेक्स्ट तिसरा टाइप, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड कोणता आहे? CH3COH, HCN, H2CO3, हे वीक ऍसिड आहेत. आणि स्ट्रॉंग बेस कोणते आहेत? NaOH आणि KOH. यातला OH काढा, यातला H काढा, यातला OH काढा, यातला H काढा. पॉझिटिव्ह वाला अगोदर घ्यायचा. ओके, हे काय होईल? CH3COONA. CH3COONA, यातला OH, यातला H काढा. CH3COONA. याच्यानंतर KOH बरोबर, यातला OH काढा, यातला H काढा. CH3COOK. CH3COOK. देन नेक्स्ट याच्या बरोबर बघा, यातला H काढा, यातला OH काढा. NaCl. NaCl. याच्यानंतर यातला OH काढा, यातला H काढा. KCl. KCl. याच्यानंतर यातले दोन H काढा, दोन Na घ्या. Na2CO3. Na2CO3. आफ्टर देन यातले दोन H काढा, दोन K घ्या. काय होईल? K2CO3. काय होईल? K2CO3. हे सर्व जे सॉल्ट असतील हे सर्व सॉल्ट कोणाचे आहेत? वीक ऍसिड स्ट्रॉंग बेसचे. कोणाचे आहेत? वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस. पण या सॉल्ट मध्ये स्ट्रॉंग कोण आहे? बेस आहे. म्हणून या सर्व सॉल्टचं जे सोल्युशन असेल, त्या सर्व सॉल्टचं जे सोल्युशन असेल ते सोल्युशन कसं असेल? बेसिक असेल. कसं असेल? बेसिक. आणि याचा जो pH असेल तो pH काय असेल? अबाव 7 असेल. pH कसा असेल? अबाव 7. इथे लिहितो मी pH. याचा pH 7. याचा काय असेल? लेस दॅन 7. याचा मोर दॅन 7. मोर दॅन 7. ओके. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस हे सर्व सॉल्ट आहेत. सॉल्ट कोणाचे? स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचे. pH 7. सोल्युशनचं नेचर न्यूट्रल असेल. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस हे सॉल्ट कोणाचे आहेत? स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेसचे.
पीएच किती असेल लेस दॅन 7. सोल्युशन कसं असेल ऍसिडिक. त्याच्यानंतर सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. हे वीक ऍसिड हे स्ट्रॉंग बेस. यांचा पीएच किती असेल मोर दॅन 7. सोल्युशन कसं असेल बेसिक. ओके. आणि लास्ट जे सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. मग वीक ऍसिड कोणते आहेत? ऍसिडिक ऍसिड, हायड्रोजन सायनाइड आणि हायड्रोजन फ्लोराइड HF. आणि वीक बेस कोणता आहे NH4OH. बघा यातला OH काढला, यातला H काढला, काय झाला CH3COO NH4 अमोनियम ऍसिटेट. त्याच्यानंतर यातला H काढला, यातला OH काढला, NH4Cl अमोनियम सायनाइड. कोणता आहे अमोनियम सायनाइड. त्याच्यानंतर यातला H काढला, यातला OH काढला, NH4F अमोनियम फ्लोराइड. हा कोणता आहे अमोनियम फ्लोराइड. ओके. तर हे सर्व जे सॉल्ट आहेत NH4 काय असेल अमोनियम ऍसिटेट असेल, अमोनियम सायनाइड असेल किंवा अमोनियम फ्लोराइड असेल. या सर्व सॉल्टचं जे नेचर आहे हे नेचर कसं असतं आयदर ऍसिडिक, बेसिक और समटाइम न्यूट्रल. हे कसं असेल आयदर ऍसिडिक, बेसिक और समटाइम न्यूट्रल. आता असं का? कारण इथं कसे होते दोघे स्ट्रॉंग होते न्यूट्रल. इथं स्ट्रॉंग वीक, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस होता ऍसिडिक. इथं वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस होता बेसिक. इथं दोन्ही वीक आहेत, मग न्यूट्रल का नाही? तर असं असत नाही. ज्यावेळेस दोन्ही वीक असतात त्यावेळेस त्या ऍसिड किंवा बेसचा के आणि केबी बघायचा. काय बघायचा? के आणि केबी. मग याच्यासाठी कसं असेल इफ, काय म्हणतोय मी इफ Ka is greater than Kb, Ka is greater than Kb, then it is acidic. If Kb is greater than Ka, then it is basic. And if Ka is equal to Kb, then it is neutral. Then it is neutral. Okay? जेव्हा जर सॉल्ट कोणाचं असेल वीक ऍसिड आणि वीक बेस असेल तर याच्यामध्ये जे वीक ऍसिड आणि वीक बेस आहेत यांचे काय पहा के आणि केबी पहा. काय पहा के आणि केबी. जर के इज ग्रेटर दॅन केबी असेल, के इज ग्रेटर दॅन केबी असेल तर यावेळेस काय पाहायचं आहे जे नेचर असेल ते नेचर ऍसिडिक असेल. केबी इज ग्रेटर दॅन के असेल तर सोल्युशन बेसिक असेल. आणि के इज इक्वल टू केबी असेल तर सोल्युशन न्यूट्रल असेल. लक्षात आलं? तर याप्रमाणे हे झाले सॉल्टचे 4 टाइप्स. कोणकोणते सॉल्टचे 4 टाइप्स? एक सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, 2 सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस, 3 सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस आणि 4 सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. याच्यासाठी सोल्युशन न्यूट्रल, याच्यासाठी सोल्युशन ऍसिडिक, याच्यासाठी सोल्युशन बेसिक आणि याच्यासाठी सोल्युशन ते ऍसिड आणि बेसच्या के आणि केबी डिपेंड असेल. जर ऍसिडचा के हा बेसच्या केबी पेक्षा जास्त असेल, के इज ग्रेटर दॅन केबी असेल तर सोल्युशन ऍसिडिक असेल. जर बेसचा केबी ऍसिडच्या के पेक्षा जास्त असेल म्हणजे केबी इज ग्रेटर दॅन के असेल तर सोल्युशन बेसिक असेल. आणि जर के इज इक्वल टू केबी असेल, के इज इक्वल टू केबी असेल तर सोल्युशन न्यूट्रल असेल. लक्षात आलं? आता इथं 3 दिले आहे तुम्हाला. एक NH4 काय दिलाय, एक ऍसिडिक ऍसिड दिलाय, एक HCl दिलाय आणि एक HF दिलाय. तर या तिघांमध्ये तिघांचा के एकसारखा नाही, तिघांचा के एकसारखा नाही. त्यामुळे या तिघांची जरी तिन्ही वीक ऍसिड असले तर याच्या स्ट्रेंथ मध्ये फरक आहे. एक वीक आहे, एक त्याच्यापेक्षा थोडा स्ट्रॉंग आहे आणि एक त्याच्यापेक्षा थोडा स्ट्रॉंग आहे. असे 3 आहेत. ते आपल्याला बघायचं आहे पुढं नक्की कोणाचा के जास्त आहे. ओके. तर या पॉइंट मध्ये एवढं समजून घ्यायचं आहे की सॉल्टचे टाइप्स किती आहेत, ते कोणकोणते आहेत. सॉल्टचे 4 टाइप्स. आपल्याला सॉल्ट जर ओळखता आला, पाहिल्याबरोबर सॉल्ट ओळखता आला पाहिजे सॉल्ट कोणाचा आहे. ओके. सॉल्ट कोणाचा आहे
हे ओळखता आलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड आणि वीक बेस हे माहीत असायला पाहिजे. हे तुम्हाला मागं सांगितलेलं आहे. ओके, त्यानुसार तुम्ही काय करायचे, मागं सांगितलं सॉल्ट तयार करा सर्व, इथं आज उपयोगी येणार आहे. हे सर्व सॉल्ट बघा, तो सॉल्ट कोणाचा आहे. ओके, सॉल्ट कोणाचा आहे बघा, त्याचे पॅरंट कोण आहेत, ऍसिड आणि बेस ते पहा आणि त्याच्यानुसार सॉल्टचं नेचर सांगा. जर न्यूट्रल असेल तर पीएच 7, जर ऍसिडिक असेल तर पीएच लेस दॅन 7, बेसिक असेल तर मोर दॅन 7. ओके, आणि वीक ऍसिड आणि वीक बेस साठी Ka इज ग्रेटर दॅन Kb, ऍसिडिक Kb इज ग्रेटर दॅन Ka, बेसिक Ka इज इक्वल टू Kb, न्यूट्रल. ओके, जर एवढं तुम्हाला समजलं तर तुम्ही याच्या बेसिसवरचा जो जेई नीट सीईटी ला येणारा क्वेश्चन आहे तो सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट पॉइंट आहे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. ना नक्की हायड्रोलिसिस कसं होतं किंवा हायड्रोलिसिस कशाला म्हणायचं हे पाहायचं. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट. हायड्रोलिसिस हा वर्ड दोन वेगवेगळ्या वर्ड पासून तयार झाला. एक हायड्रॉस मीन्स वॉटर अँड लिसिस मीन्स ब्रेकिंग. हायड्रॉस वॉटर, लिसिस ब्रेकिंग. हायड्रोलिसिस म्हणजे काय, ब्रेकिंग ऑफ वॉटर. वॉटर ब्रेक झाला, वॉटरचा फॉर्म्युला काय H2O, आणि वॉटर ब्रेक होणं म्हणजे काय H+ वेगळा होणं आणि OH वेगळा होणं. वॉटर जर सेपरेट झाला, वॉटर जर ब्रेक झाला तर याला म्हणायचं हायड्रोलिसिस. ओके, किंवा हायड्रोलिसिसची जी डेफिनेशन आहे, ची डेफिनेशन काय, जर सॉल्ट पाण्यामध्ये टाकला, सॉल्ट पाण्यामध्ये टाकला तर काय होतं, सॉल्टचा कॅटायन किंवा अनायन, सॉल्टचा कॅटायन आणि अनायन हे काय करतात, वॉटरच्या H+ आणि OH- आयन बरोबर कंबाईन होतात. काय म्हणतो मी, जर सॉल्ट पाण्यामध्ये टाकला तर सॉल्टचा कॅटायन आणि अनायन वॉटरच्या H+ आणि OH- आयन बरोबर कंबाईन होतात. आणि याच्यापासून जे सोल्युशन तयार होतं ते सोल्युशन एकतर ऍसिडिक असतं, बेसिक असतं किंवा समटाइम न्यूट्रल असतं. म्हणजे सॉल्टचा कॅटायन किंवा अनायन वॉटरच्या H+ किंवा OH- बरोबर कंबाईन झाला म्हणजे वॉटर काय झाला, ब्रेक झाला. वॉटर काय झाला, ब्रेक झाला. सपोज वॉटर ब्रेक झाला आणि वॉटरचे H+ आयन कोणाबरोबर तर कंबाईन झाले, मग शिल्लक कोण राहिले, OH- आयन. पाण्यामध्ये शिल्लक काय राहिले, OH- आयन. पाण्यामध्ये जर OH- आयनची संख्या वाढली तर सोल्युशन बेसिक होत. जर पाण्यामधले OH- आयन सॉल्टच्या काय कॅटायन बरोबर कंबाईन झाले तर सोल्युशन मध्ये एक्सेस कोण राहिला, H+ आयन. अशा वेळेस सोल्युशनचं नेचर ऍसिडिक होतं. आणि जर वॉटरचे H+ आणि OH- दोन्ही आयन सॉल्ट बरोबर कंबाईन झाले नाहीत, सॉल्टच्या कॅटायन किंवा अनायन बरोबर कंबाईन झाले नाहीत, तर अशा वेळेस त्या सॉल्टचं नेचर किंवा त्या सोल्युशनचे नेचर न्यूट्रल असतं. किंवा दोन्ही कंबाईन झाले, H+ आणि OH- आयन दोन्हीही कंबाईन झाले, अशा वेळेस जो सॉल्ट असतो किंवा ते सोल्युशन असतं त्या सोल्युशनचे नेचर न्यूट्रल असतं. लक्षात आलं. म्हणजे हायड्रोलिसिस कशाला म्हणायचं, जर सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केला, when salt is dissolved in water, the cation or anion of salt, cation or anion of salt combines with H+ or OH- ions of water and form acidic, basic or sometimes neutral solution. This process is called as salt hydrolysis. What definition is it? Cation or anion of salt, cation or anion of salt reacts with water to form acidic, basic or sometimes neutral solution. This is called as salt hydrolysis. Okay? सॉल्ट हायड्रोलिसिस कधी होईल, कॅटायन किंवा अनायन बरोबर वॉटरचा H+ किंवा OH जाईल. जोपर्यंत वॉटरचा H+ किंवा OH जाणार नाही,
जोपर्यंत वॉटरचा H+ किंवा OH- आयन कॅटायन बरोबर किंवा अनायन बरोबर कंबाईन होणार नाही तोपर्यंत वॉटर ब्रेक होणार नाही. आणि जोपर्यंत वॉटर ब्रेक होत नाही तोपर्यंत त्याला आपण हायड्रोलिसिस म्हणू शकत नाही. म्हणजे सिंपल, व्हॉट इज मीन बाय हायड्रोलिसिस? हायड्रोलिसिस मीन्स ब्रेकिंग ऑफ वॉटर. water lysis breaking. What is hydrolysis? Breaking of water. ओके, तर आपण पहिले एक्झाम्पल पाहू. कोणाच पाहायचं आहे? हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आपण पाहिलं होतं स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा जो सॉल्ट आहे, या सॉल्टचं जे नेचर आहे ते नेचर न्यूट्रल असतं. त्याचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन न्यूट्रल असतं की ज्याचा pH 7 असतो. असं का? ओके, ते आपल्याला एक्सप्लेन करायचं. आपण एक्झाम्पल घेतोय NaCl. मी एक एक्झाम्पल घेऊन दाखवतोय, तुम्ही सर्व एक्झाम्पल टॅली करून पहा. एक एक्झाम्पल घेतला आपण NaCl, हा घेतला NaCl. सपोज NaCl इज डिझॉल्व्ह इन वॉटर. NaCl इज डिझॉल्व्ह इन वॉटर. सॉल्ट इज डिझॉल्व्ह इन वॉटर. तर हा सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्याबरोबर काय होईल? हा सॉल्ट पाण्याच्या संपर्कात आल्याबरोबर या सॉल्टचं आयोनायझेशन होईल. सॉल्टचं काय होईल? Na+ आणि Cl- तयार होतील. Na+ आणि Cl- तयार होतील आणि वॉटरचे H+ आणि OH-. म्हणजेच हा सॉल्ट पाण्यात टाकल्याबरोबर 4 आयन तयार झाले. कोणकोणते 4 आयन? Na+, Cl-, H+ आणि OH-. तर सॉल्ट पाण्यात टाकला, NaCl म्हणजे मीठ आहे. मीठ पाण्यात टाकल्याबरोबर 4 आयन तयार झाले. मिठाचे 2 आणि वॉटरचे 2. Na+, Cl-, H+, OH- आहे. आता इथं आपल्याला वाटतं NaCl पाण्यात टाकल्याबरोबर NaOH आणि HCl तयार होईल, पण असं होत नाही. का होत नाही? तर आपण मागे पाहिलं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं? जो पाण्यात कम्प्लिटली डिसोसिएट होतो. आणि वीक इलेक्ट्रोलाइट कशाला म्हणायचं? जो पाण्यात पार्शियली डिसोसिएट होतो. जो कम्प्लिटली डिसोसिएट होतो तो सॉल्टच्या फॉर्ममध्ये राहू शकत नाही किंवा इलेक्ट्रोलाइटच्या फॉर्ममध्ये राहू शकत नाही. तो ऑलवेज कोणत्या फॉर्ममध्ये जातो? आयनच्या फॉर्ममध्ये. ओके, आता बघा NaCl पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्याबरोबर हे 4 आयन तयार झाले. आता आपण इथं टेंडन्सी पाहू. कोणकोणत्या टेंडन्सी आहेत की मॅच होण्याच्या. एक टेंडन्सी आहे Na+ OH बरोबर मॅच होऊ शकतो. सपोज तुमच्या म्हणण्याप्रमाणे Na+ आणि OH- आयन कंबाईन झाले तर तयार काय होईल? NaOH. Na+ आणि OH- आयन जर कंबाईन झाले तर तयार काय होईल? NaOH. पण NaOH हा स्ट्रॉंग बेस आहे. NaOH हा काय? स्ट्रॉंग बेस आहे आणि तो पाण्यात कम्प्लिटली डिसोसिएट होतो कारण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मग Na+ आणि OH- आयन कंबाईन होऊन जर NaOH तयार झाला तर तो पाण्यात आणखी फर्दर डिसोसिएट होईल Na+ आणि OH- मध्ये. म्हणजेच पाण्यामध्ये Na+ आणि OH- आयन कंबाईन होऊन NaOH तयार होऊ शकत नाही. त्यामुळे हे इंटरॅक्शन पॉसिबल नाही, म्हणजे NaOH तयार होणार नाही. दुसरं इंटरॅक्शन आहे H+ आणि Cl-. H+ आणि Cl- एकत्र आले तर तयार काय होईल? HCl. पण HCl हा काय? पुन्हा स्ट्रॉंग ऍसिड आहे. इट इज द एक्झाम्पल ऑफ स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट and undergoes complete dissociation in water. Yes, HCl जरी तयार झाला तरी तो सुद्धा H+ आणि Cl- आयन मध्ये डिसोसिएट होईल कारण तो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. येस, Na+ आणि OH- आयन एकत्र येऊ शकत नाहीत. H+ आणि Cl- आयन एकत्र येऊ शकत नाहीत कारण हे दोन्ही कसे आहेत? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. त्यामुळं NaCl पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर NaOH आणि HCl तयार होत नाही. म्हणजेच Na+ OH बरोबर जाणार आहे का? नाही. Cl- आयन H+ बरोबर जाणार आहे का? नाही. म्हणजे या दोन्ही टेंडन्सी मॅच झाल्या नाहीत. NaOH आणि HCl तयार झाला नाही. आता राहिली तिसरी टेंडन्सी कोणती? H+ आणि OH- आयन कंबाईन होण्याची. H+ आणि OH- आयन कंबाईन होण्याची. कारण टेंडन्सी कोणते? अपोजिट चार्जेस एकत्र येणं. आता जर H+ आणि OH- आयन कंबाईन झाले तर याच्यापासून काय तयार होईल? हा वॉटर तयार होईल. काय तयार होईल? वॉटर. वॉटर हा काय? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का वीक इलेक्ट्रोलाइट आहे? वॉटर हा कसा आहे? वीक इलेक्ट्रोलाइट आहे. आपण म्हटले मागं आयनायझेशन ऑफ वॉटर पाहताना हा कसा आहे? वीक इलेक्ट्रोलाइट आहे. याचं आयनायझेशन पार्शियली होतं, तो कम्प्लिटली डिसोसिएट होणार
नाही. म्हणजे इथं चान्सेस आहेत कोणते की H+ आणि OH- आयन कंबाईन होतील आणि वॉटर तयार होईल. म्हणजेच NaCl पाण्यामध्ये टाकल्याबरोबर वॉटरच्या संपर्कात आल्याबरोबर Na+Cl- H+OH- आयन तयार झाले. पण पाहिलं गेलं काय पाहिलं गेलं आपल्याला कोणाबरोबर मॅच होण्याची संधी आहे का. Na+ न पाहिलं आपण कोणाबरोबर मॅच होऊ शकतो तर त्यासाठी एकच दिसला कोण OH. पण Na+OH बरोबर जात नाही कुठं वॉटरमध्ये. याच्यानंतर Cl न पाहिलं आपल्या बरोबर मॅच होण्यासाठी कोण आहे का कोण होता H+. Cl न लगेच काय केलं मी H+ बरोबर जाणार नाही कारण मी कुठं आहे वॉटरमध्ये आहे. मी जरी H+ बरोबर गेलो तर HCl तयार होईल आणि HCl तयार झालं की पुन्हा आपल्याला सेपरेट व्हायचंच आहे पाण्यामध्ये. त्यामुळे Na+OH बरोबर जात नाही H+Cl बरोबर जात नाही. मग राहिली टेंडन्सी कोणती आपण आपलेच बरं त्याप्रमाणे H+OH- बरोबर कंबाईन होईल आणि वॉटर तयार होईल. ओके म्हणजेच NaCl वॉटरमध्ये टाकला NaCl वॉटरमध्ये टाकला तयार काय झालं Na+ सेपरेट झालेलंच आहे Cl- आयन सेपरेट झालेलंच आहे कारण हे दोन्ही कंबाईन होत नाही कारण हा पुन्हा काय सॉल्ट आहे. अँड सॉल्ट इज द एक्झाम्पल ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट पाण्यामध्ये कम्प्लिटली डिसोसिएट होतो म्हणजे तोही कंबाईंड राहणार नाही. म्हणजे हा कोणत्या फॉर्ममध्ये असेल आयनच्याच फॉर्ममध्ये असेल पाण्यामध्ये. म्हणजेच NaCl पाण्यामध्ये टाकल्याबरोबर Na+Cl- हे सेपरेट होतील आणि H2O H+ आणि OH कॉम्बिनेशन होऊन एकत्र येईल. आता मला सांगा NaCl पाण्यामध्ये ऍड केला NaCl पाण्यामध्ये ऍड केला वॉटर ब्रेक झाला का. ओके NaCl पाण्यामध्ये ऍड केला वॉटर ब्रेक झाला का नाही झाला. वॉटर ब्रेक झाला का नाही. जर वॉटर ब्रेक झाला नाही तर याला हायड्रोलिसिस म्हणता येईल का नाही. म्हणून इथं अगदी व्यवस्थित सांगायचं काय salts of strong acid and strong base. Salts of strong acid and strong base does not undergoes hydrolysis. Salts of strong acid and strong base does not undergoes hydrolysis. लक्षात आलं. स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा जो सॉल्ट आहे कोणता असेल NaCl KCl KNO3 NaNO3 K2SO4 Na2SO4 हे सर्व सॉल्ट या सर्व सॉल्टचं हायड्रोलिसिस होत नाही. लक्षात आलं. मग सॉल्टचं जर हायड्रोलिसिस नाही झालं ओके सोल्युशनचा जो पीएच आहे सोल्युशनचा पीएच कोणावर डिपेंड असतो Na+ वर डिपेंड असतो Cl वर डिपेंड असतो नाही तो कोणावर डिपेंड असतो H+ आणि OH- वर डिपेंड असतो. जर सोल्युशनमध्ये H+ आयनची संख्या वाढली तर पीएच ऍसिडिक होतं. जर सोल्युशनमध्ये OH- आयनची संख्या वाढली तर पीएच बेसिक होतो. पण H+ आणि OH- आयनची संख्या कधी वाढेल जर वॉटर ब्रेक झाला. इथं वॉटरच ब्रेक झाला नाही तर H+ आयनची संख्या वाढेल का नाही. OH- आयनची संख्या वाढेल का नाही. लक्षात आलं. मग सोल्युशनचा पीएच काय असेल NaCl जर वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला तयार झालं Na+Cl- आणि वॉटर तर तयार होणारा सोल्युशनचा पीएच काय असेल सिंपल आहे. सोल्युशनचा पीएच 7 असेल आणि म्हणून सोल्युशन न्यूट्रल असेल. लक्षात आलं. तर याप्रमाणे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस याच्यामध्ये सांगायचं काय सांगायचं फेन एक्झाम्पल म्हणून सांगायचं when NaCl is dissolved in water it gives Na+ plus Cl- plus H+ plus OH-. ओके याप्रमाणे सांगा. पुढे सांगा इथं टेंडन्सी कोणते आहे Na+ ions of salt does not combines with OH- ions of water because a resulting product of this interaction is strong electrolyte and undergoes complete dissociation. पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट Cl- ions of salt
does not combines with H plus ions of water because a resulting product of this interaction HCl is again strong electrolyte undergoes complete dissociation. Okay, third interaction सांगा. But H plus ions of water combines with OH minus and form water, and that's why solution of NaCl in water, solution of salt of strong acid and strong base in water is neutral with pH 7. लक्षात आलं. तर याप्रमाणे यापैकी कोणताही सॉल्ट विचारला तर हे सांगायचं आहे थिओरॉटिकली. ओके, आणि जर तुम्हाला जेई नीटला क्वेश्चन विचारला तर सिंपल विचारलं जातं विच ऑफ द फॉलोइंग इज ऍसिडिक, विच ऑफ द फॉलोइंग इज बेसिक, विच ऑफ द फॉलोइंग इज न्यूट्रल. असं किंवा खाली एक्झाम्पल दिले जातात आणि यापैकी ऍसिडिक कोणता आहे, बेसिक कोणता आहे असं विचारलं जातं. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. सॉल्ट घेतलाय पण NH4Cl. एक्झाम्पल काय NH4Cl. NH4Cl हा सॉल्ट कोणाचा आहे, स्ट्रॉंग ऍसिड HCl आणि वीक बेस NH4OH. ओके, तर बघा त्याचं आपण एक्सप्लेनेशन पाहू. लेट अस कन्सिडर NH4Cl is dissolved in water. It gives NH4 plus Cl minus ion, cation and anion, and water चे H plus and OH minus ion. याप्रमाणे पहिलं स्टेटमेंट झालं. हे आपण सॉल्ट वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं. तर सॉल्ट वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर 4 आयन्स तयार झाले. आता याच्यामध्ये काय बघायचं आहे, टेंडन्सी बघायची आहे, कोणती टेंडन्सी मॅच होते. पहिली टेंडन्सी आहे H प्लस Cl मायनस बरोबर जाईल का. H प्लस आयन Cl मायनस बरोबर जर गेले तर HCl तयार होईल आणि HCl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे फर्दर डिसोसिएट होईल. म्हणजेच HCl तयार होणार नाही, म्हणजे H प्लस आणि Cl मायनस आयन ऍज इट इज राहतील. ओके, दुसरी गोष्ट NH4 प्लस OH मायनस आयन बरोबर जाऊ शकतात. जर NH4 प्लस आयन OH मायनस बरोबर गेले तर याच्यापासून काय तयार होईल, NH4OH. आणि NH4OH हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, तो वॉटर मध्ये कंप्लीट डिसोसिएट होत नाही. जर NH4OH तयार झाला तर तो फर्दर डिसोसिएट होणार नाही. हे बघा NH4Cl पाण्यामध्ये टाकलं तर NH4 प्लस Cl मायनस H प्लस आणि OH मायनस आयन तयार होतील, पण H प्लस आणि Cl कंबाईन होतील का, नाही. कारण हे जर कंबाईन झाले तर HCl तयार होईल आणि HCl पुन्हा डिसोसिएट होतो, त्यामुळे ते कंबाईन होणार नाही. मग राहिलं कॉम्बिनेशन कोणतं, NH4 प्लस आणि OH मायनस. NH4 प्लस आयन OH मायनस आयन बरोबर कंबाईन होतात आणि याच्यापासून अमोनियम हायड्रॉक्साईड तयार होतो. काय तयार होतो, अमोनियम हायड्रॉक्साईड NH4OH तयार होतो, की जो फर्दर डिसोसिएट होत नाही आणि जरी झाला तरी अतिशय कमी प्रमाणात होतो. म्हणजे हे हा सॉल्ट पाण्यामध्ये टाकल्याबरोबर हे तयार झालं, त्याचा PPT तयार झाला. म्हणजे तयार काय काय झालं, NH4Cl पाण्यामध्ये टाकल्यानंतर NH4OH तयार झाला, H प्लस आणि Cl मायनस ऍज इट इज राहिले. तयार झाला NH4OH आणि पाण्यामध्ये आणखी कोण आहे, H प्लस आणि Cl मायनस. आता आपण मेन पॉइंटवर येऊ. सोल्युशनचा पीएच कशावर डिपेंड आहे. सोल्युशनचा पीएच कशावर डिपेंड असतो, ऍसिड किंवा बेसवर डिपेंड नसतो. सोल्युशनचा पीएच H प्लस आणि OH मायनस वर डिपेंड असतो. सोल्युशन मध्ये जर H प्लस आयनची संख्या वाढली तर पीएच ऍसिडिक. सोल्युशन मध्ये जर OH मायनस आयनची संख्या वाढली तर पीएच बेसिक. ओके, आता इथं बघा, इथं जो वॉटर होता H प्लस आणि OH, यातला OH तर गेला, कोणाबरोबर गेला, NH4 प्लस बरोबर. वॉटर ब्रेक झाला का, झाला. वॉटर ब्रेक झाला का, झाला. का ब्रेक झाला, कारण वॉटरचा OH गेला, कोणाबरोबर गेला, वॉटरचा OH NH4 प्लस बरोबर गेला आणि त्यानं अमोनियम हायड्रॉक्साईड तयार केला. मग वॉटरचा राहिला कोण, H प्लस. लक्षात, जसा वॉटर ब्रेक होईल, जसा वॉटर ब्रेक होईल तसा वॉटरचा OH NH4 प्लस बरोबर जाईल आणि H प्लस आयन एक्सेस होईल.
कारण NH4Cl हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सॉल्ट आहे. NH4Cl जेवढा तुम्ही पाण्यात टाकलेला आहे तेवढा सगळा डिसोसिएट झालाय. कशामध्ये? NH4+ आणि Cl- मध्ये. लक्षात आलं? जेवढा NH4+ सोल्युशन मध्ये येईल तेवढा वॉटर काय होतो? आयोनाइज होतो H+ आणि OH- मध्ये. आणि सगळ्या NH4+ ला OH जाऊन कंबाईन होतो आणि NH4OH तयार होतो. जेवढे OH NH4 बरोबर जातील, जेवढे OH NH4 बरोबर जातील तेवढे H+ आयन सोल्युशन मध्ये काय होतात? एक्सेस होत जातात. म्हणजे सपोज जर सोल्युशन मध्ये NH4+ आयनची संख्या 100 असेल तर 100 OH कुठे गेले? NH4+ ला कंबाईन व्हायला गेले. आणि 100 OH जर NH4+ बरोबर जाऊन कंबाईन झाले असतील तर 100 वॉटर काय झाले? ब्रेक झाले. म्हणजे 100 H+ आयन सोल्युशन मध्ये एक्सेस झाले. आणि जेवढे सोल्युशन मध्ये H+ आयन एक्सेस होतील तेवढं सोल्युशन कसं असेल? ऍसिडिक असेल. तेवढं सोल्युशन कसं असेल? ऍसिडिक असेल. लक्षात आलं? म्हणून इथं काय सांगायचं? When NH4Cl is dissolved in water, it gives NH4OH plus H plus Cl- due to excess of H+ ion. Due to excess of H+ ion, nature of solution is acidic with pH less than 7. Nature of solution becomes acidic with pH less than 7. उगीच काय तर फापट पसारा सांगण्याची गरज नाही. क्वेश्चन 2 मार्कसाठी विचारला जातो याच्यावर. सिंपल. पहिलं स्टेटमेंट, when NH4Cl is dissolved in water, it gives. याप्रमाणे सांगा. ओके. पुन्हा म्हणा, NH4+ ion combines with OH- ion and forms NH4OH, and H+ ions remains excess, and due to the excess of H+ ion, pH of nature of solution becomes acidic with pH less than 7. लक्षात आलं? मग तुम्ही यापैकी कोणताही सॉल्ट घ्या, यापैकी कोणताही सॉल्ट घ्या, या सॉल्ट मध्ये OH जाणारच आहे. कोणाबरोबर जाणार आहे? सॉल्टच्या कॅटायन बरोबर. सॉल्टच्या कॅटायन बरोबर वॉटरचा OH जाणार आहे आणि OH गेल्यामुळे H+ आयन एक्सेस होणार आहे. H+ आयन एक्सेस झाला, सोल्युशनचे नेचर ऍसिडिक असेल. लक्षात आलं? तर याप्रमाणे जर याच्यावर 2 मार्क क्वेश्चन विचारला तर 2 ओळी थेअरीच्या आणि 2 रिएक्शन, आणि खाली सांगायचं होती नेचर आणि pH लिहा. ऍसिडिक असेल तर लेस दॅन 7, बेसिक असेल तर अबाव 7. ओके. नेक्स्ट अनदर एक्झाम्पल आहे salt of weak acid and strong base. Hydrolysis of salt of weak acid and strong base. एक्झाम्पल आहे सोडियम ऍसिटेट. सोडियम ऍसिटेट हा कोणाचा सॉल्ट आहे? वीक ऍसिड, ऍसिडिक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस NaOH. वा सोडियम ऍसिटेट हा सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला. सोडियम ऍसिटेट हा सॉल्ट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला. काय तयार होईल? CH3 COO Na. CH3 COO plus CH3 COO minus plus Na plus आणि वॉटरचे H+ आणि OH- आहे. हे सोडियम ऍसिटेट वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्याबरोबर 4 आयन्स तयार झाले. एक ऍसिटेट आयन, Na+ आयन, H+ आयन आणि OH- आयन. ओके. जर टेंडन्सी शोधायचे मॅच होणार आहे. कोणते टेंडन्सी आहेत बघा. पहिली टेंडन्सी आहे Na+ आणि OH-. Na+ OH बरोबर जाऊ शकतो, पण Na+ जर OH बरोबर गेला तर तयार होईल NaOH, आणि NaOH हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे जो की पाण्यामध्ये फर्दर डिसोसिएट होतो. त्यामुळे पाण्यामध्ये NaOH तयार होणार नाही. ही टेंडन्सी मॅच होणार नाही. तर राहिली टेंडन्सी कोणती? ऍसिटेट आयन H+ आयन बरोबर जाण्याची. ऍसिटेट आयनवर निगेटिव्ह चार्ज आहे, H+ आयनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे. दोन्ही कंबाईन होतील. दोन्ही कंबाईन झाल्यानंतर काय तयार होईल? ऍसिटिक ऍसिड. दोन्ही कंबाईन झाल्यानंतर काय तयार होईल? ऍसिडिक ऍसिड. तर हा ऍसिडिक ऍसिड काय आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे का वीक इलेक्ट्रोलाइट आहे? ऍसिडिक ऍसिड इज द वीक ऍसिड, and that's why it is weak electrolyte, and weak electrolyte ionizes partially in water.
लक्षात इथं ऍसिड आयन आणि H प्लस आयन कंबाईन झाले तर ऍसिटिक ऍसिड तयार होईल की जो सहजासहजी पाण्यामध्ये डिसोसिएट होणार नाही. म्हणजेच सोडियम ऍसिटेट पाण्यात टाकल्याबरोबर तुम्हाला काय काय मिळेल? ऍसिटिक ऍसिड मिळेल, Na प्लस आयन मिळतील आणि OH आयन मिळतील. काय मिळतील? ऍसिटिक ऍसिड, Na प्लस आयन आणि OH मायनस आयन्स मिळतील. आता आपण पीएच वर येऊ, सोल्युशनच्या नेचरवर येऊ. सोल्युशनचं जे नेचर आहे, सोल्युशनचा जो पीएच आहे तो कशावर डिपेंड असतो? ऍसिटिक ऍसिडवर डिपेंड असतो? नाही. कशावर डिपेंड असतो? Na प्लस आयनवर डिपेंड असतो? नाही. तो कशावर डिपेंड असतो? H प्लस आणि OH मायनस आयनवर. सोल्युशन मध्ये जर H प्लस आयनची संख्या वाढली, पीएच ऍसिडिक. सोल्युशन मध्ये जर बेसिक आयनची म्हणजे OH मायनस आयनची संख्या वाढली, पीएच बेसिक. आता पहा, जेवढा काय सोल्युशन मध्ये H प्लस आयन होता तेवढा सगळा H प्लस आयन कोणी काढून घेतला? ऍसिटेट आयन. आणि तयार काय झाला? ऍसिडिक ऍसिड. जेवढा H प्लस आयन ऍसिड आयन बरोबर जाईल तेवढा OH मायनस आयन सोल्युशन मध्ये काय होईल? एक्सेस होत जाईल. आणि सोल्युशन मध्ये जेवढे OH मायनस आयन एक्सेस होतील तेवढा सोल्युशनचा पीएच हा कसा असेल? अबाव 7 असेल. तेवढा सोल्युशनचा पीएच काय असेल? अबाव 7. आणि सोल्युशनचं जे नेचर असेल ते नेचर कसं असेल? बेसिक असेल. लक्षात आलं? आणि म्हणून हे जे सॉल्ट आहेत सर्व, सोडियम ऍसिटेट, पोटॅशियम ऍसिटेट, पोटॅशियम सायनाइड, सोडियम कार्बोनेट, पोटॅशियम कार्बोनेट, या सर्व सॉल्टचं जे नेचर आहे, या सर्व सॉल्टचं जे नेचर आहे ते नेचर कसं असतं? बेसिक असतं. कारण या सर्व सॉल्टच्या ऍक्वस सोल्युशन मध्ये OH मायनस आयनची संख्या एक्सेस होते ड्यू टू दी रिमूव्हल ऑफ H प्लस आयन फ्रॉम द वॉटर अँड combines with the anion of salt. Next salt आहे salt of weak acid and weak base. That means hydrolysis of salt of weak acid and weak base. जसं की आपण पाहिलेलं आहे, हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस याचं जे सोल्युशन आहे, या सोल्युशनचे नेचर ऍसिडिक पण असू शकतं, बेसिक पण असू शकतं आणि न्यूट्रल पण असू शकतं. ते कशावर डिपेंड आहे? के आणि केबी. ऍसिडचा के डिसोसिएशन कॉन्स्टंट के आणि बेसचा डिसोसिएशन कॉन्स्टंट केबी. जर के इज ग्रेटर दॅन केबी असेल तर ऍसिडिक, के इज लेस दॅन केबी असेल तर बेसिक, आणि के इज इक्वल टू केबी असेल तर न्यूट्रल. ओके, असं का असतं ते बघू. बघा, आपण एक सॉल्ट घेतलाय. कोणता सॉल्ट आहे? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. हा जो सॉल्ट आहे कोणता आहे? CH3COONH4. ओके, पण तुम्ही कोणताही घेतला, CH3COONH4 घ्या, NH4CN घ्या किंवा NH4M घ्या. ओके, हा जर वॉटर बरोबर कंबाईन केला, वॉटर बरोबर रिॲक्ट केला, वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला तर काय होईल? ऍसिडेट आयन, NH4 प्लस आयन, H प्लस आयन आणि OH मायनस आयन. आता इथं सॉल्टचे जे कॅटायन आणि अनायन आहेत हे वॉटरच्या H प्लस आणि OH बरोबर दोघंही कंबाईन होतात. NH4 प्लस OH बरोबर जातो आणि NH4OH तयार होतो. ऍसिडेट आयन H प्लस आयन बरोबर जातो आणि ऍसिडिक ऍसिड तयार होतो. हे दोघेही कसे? हाय वीक इलेक्ट्रोलाइट आहे, हाय वीक इलेक्ट्रोलाइट आहे. ओके, दोन्ही तयार होतात. म्हणजे हा अमोनियम ऍसिडेट पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्याबरोबर ऍसिडिक ऍसिड आणि NH4OH तयार झाला. काय तयार झाला? NH4OH आणि ऍसिडिक ऍसिड. इथं H प्लस आयन एक्सेस राहिले का? नाही. OH मायनस आयन एक्सेस झाले का? नाही. त्यामुळे सोल्युशन ऍसिडिक आहे का बेसिक आहे हे आपण H प्लस किंवा OH मायनस आयनच्या बेसिसवर सांगू शकत नाही. लक्षात, सोल्युशन आपण ऍसिडिक आहे का बेसिक हे कशा बेसिसवर सांगू शकत नाही? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ H प्लस आयन अँड OH मायनस आयन. कारण इथं सोल्युशन मध्ये H प्लस आयन पण नाहीत आणि OH मायनस आयन पण नाहीत. ते दोन्ही काय झाले? कंबाईन झाले. कोणाबरोबर? H प्लस आयन गेले सॉल्टच्या अनायन बरोबर आणि OH मायनस आयन गेले सॉल्टच्या कॅटायन बरोबर. मग अशा वेळी सोल्युशनचं नेचर कसं सांगायचं? मग सॉल्ट कोणताही येऊ द्या, हा आला याप्रमाणे एक्सप्लेन करा. तर हा आला
NH4Cl, the Cl minus NH4 plus. ओके, Cl मायनस आणि H प्लस बरोबर जातील, HCl तयार होईल आणि NH4OH. सपोज हा आला तर F मायनस आयन H प्लस बरोबर जातील, HF तयार होईल आणि NH4OH तयार होईल. लिहिताना याप्रमाणेच लिहायचं आहे. आणि इथं त्याप्रमाणे ऍसिडिक ऍसिडच्या ऐवजी HCl तयार होऊ शकतो किंवा HF होऊ शकतो आणि दुसरा NH4OH तयार होणार आहे. हे याप्रमाणे झालं, हे थेरॉटिकल लिहिलं. पण मेन पॉईंट कुठं आहे? इथे खाली आहे. जो तयार झाला तो कोणता आहे? ऍसिडिक ऍसिड आणि NH4OH. सॉल्ट कोणाचा आहे? ऍसिडिक ऍसिड आणि NH4OH चा आहे. ओके, ते सॉल्ट बघा. ऍसिडिक ऍसिडचा जो के आहे, ऍसिडिक ऍसिडचा के हा के ऍसिडिक ऍसिडचा के आहे तो किती आहे? 1.8 इंटू 10⁻⁵ आहे. NH4OH चा जो केबी आहे याचा केबी किती आहे? 1.8 इंटू 10⁻⁵. ते जर आपण इथं पाहिलं के आणि केबी दोन्ही कसे आहेत? इक्वल आहेत. के आणि केबी इक्वल आहेत. ऍसिडिक ऍसिड NH4OH, के इज इक्वल टू केबी, अशा वेळी जे सोल्युशन असेल, म्हणजे हे जे सोल्युशन असेल, हे सोल्युशन कसं असेल? न्यूट्रल असेल. हे सोल्युशन कसं असेल? न्यूट्रल असेल. हे सोल्युशन कसं असेल? न्यूट्रल असेल. जर तुम्ही या सोल्युशनच्या ऐवजी काय केलं? दुसरा सॉल्ट घेतला, हा NH4Cl, तर NH4Cl वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केला तर तयार काय होईल? याच्यापासून तयार होईल NH4OH प्लस HCl. काय तयार होईल? NH4OH प्लस HCl. आता NH4OH ची व्हॅल्यू किती आहे? 1.8 इंटू 10⁻⁵ आणि HCl ची किती आहे? 4 इंटू 10⁻⁻10. लक्षात आलं? बघ, यापैकी के आणि केबी बघा, हा केबी आहे, हा के आहे. केबी किती आहे? 10⁻⁵. के किती आहे? 10⁻⁻10. केबी कसा आहे? जास्त आहे. अशा वेळेस सोल्युशन जे असेल ते सोल्युशन कसं असेल? बेसिक असेल. सोल्युशन कसं असेल? बेसिक असेल. लक्षात आलं? किंवा आपण असं सांगू की हे एक्झाम्पल काय म्हणू? इफ के इज इक्वल टू केबी, म्हणा. हे एक्झाम्पल लिहा. ओके, देन याच्यासाठी काय म्हणा? इफ केबी इज ग्रेटर दॅन के म्हणा. हे एक्झाम्पल लिहा. सोल्युशन कसे? बेसिक आहे. आणि थर्ड, के इज ग्रेटर दॅन केबी म्हणा. आणि तर NH4F हा सॉल्ट लिहा. NH4F प्लस H2 काय तयार होईल? NH4OH प्लस HF. आणि सोल्युशन कसं असेल? ऍसिडिक असेल. सोल्युशन कसं असेल? ऍसिडिक असेल. लक्षात आलं? तर याप्रमाणे सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. कोणता सॉल्ट घ्या? हा सॉल्ट घ्या. याचं नेचर कसं असेल? न्यूट्रल असेल. हा सॉल्ट घ्या. हा सॉल्ट कोणाचा आहे? वीक ऍसिड वीक बेसचाच आहे. आणि तर के आणि केबीची व्हॅल्यू बघा. ओके, NH4Cl हा कसा आहे? बेसिक आहे. म्हणजे हा कसा असेल? न्यूट्रल. हा कसा असेल? बेसिक. आणि हा कसा असेल? ऍसिडिक. लक्षात आलं? हे सर्व कसे असतील? बेसिक. हे सर्व कसे असतील? ऍसिडिक. आणि हे सर्व कसे असतील? न्यूट्रल. हे ऑल सॉल्ट कसे असतील? न्यूट्रल. हे ऑल सॉल्ट कसे असतील? ऍसिडिक. हे ऑल सॉल्ट कसे असतील? बेसिक. ओके, आणि यापैकी हा न्यूट्रल, दिस इज बेसिक अँड दिस इज वन ऍसिडिक. लक्षात आलं? तर याप्रमाणे हा थेरॉटिकल पॉइंट आहे. ह्या व्हॅल्यू लक्षात असू द्या, कारण या व्हॅल्यूच्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॅल्यू दिल्या जात नाहीत. लक्षात ठेवा, ऍसिडिक ऍसिड आणि NH4OH म्हणजे अमोनियम हायड्रॉक्साइड याचा Ka इज इक्वल टू Kb. दोघांची व्हॅल्यू सेम असते. HF आणि HCl. HF चा Ka NH4OH पेक्षा जास्त असतो आणि HCl चा Ka NH4OH पेक्षा कमी असतो. त्यामुळे हे दोन्ही लक्षात राहतात.
आणि हे दोन्ही आले तर काय झालं, के ए इज ग्रेटर दॅन के बी, आणि हे दोन्ही असतील तर के बी इज ग्रेटर दॅन के ए, आणि त्यानुसार ठरवायचं आहे सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस याचं सोल्युशन कसं असेल. ही जोडी असेल न्यूट्रल, ही जोडी असेल ऍसिडिक, आणि ही जोडी असेल बेसिक. लक्षात आलं. तर याप्रमाणे हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट हा पॉइंट इथं क्लिअर होतो. ओके.